गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या क्लासमध्ये. आतापर्यंत आपण 3 चॅप्टर बघितले. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणित विषयातले, अरिथमॅटिक मधले. तुम्हाला पहिल्यांदा आपण नंबर सिस्टीम बघितला, सिलेबस बघितला, नंबर सिस्टीम बघितली. त्यानंतर HCF LCM म्हणजे लसावी मसावी बघितला. तुम्हाला लक्षात आलाय? समजलंय लसावी मसावी? आठवतंय का? आठवतंय? लसावी मसावी काढलेला आठवत नाही? नव्हता काय? ठीक आहे, तुला आठवतंय? ठीक आहे. त्यानंतर आपण काय घेतलं, अजून एक कोणता टॉपिक घेतलाय? बोर्ड मास्टर नियम वगैरे हे घेतले. 3 आपले चॅप्टर कंप्लीट झालेले. आता आपण काय करूया, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेच्या टॉपिक वरती घेऊया. यामध्ये आहे सिटिंग अरेंजमेंट. तुम्हाला कोण कुठं बसलाय वगैरे थोडंसं दिशा ज्ञान, कुठले डायरेक्शन असते वगैरे हे याच्यातनं कळणार आहे तुम्हाला. आणि मग त्याच्यावरचे कसे प्रश्न विचारले जातात, सिंपल प्रश्न असतात, एकदम सिंपल. नातेसंबंध एक बघितला आपण त्या दिवशी, ठीक आहे, ब्लड रिलेशन. आणि हा आता सिटिंग अरेंजमेंट रिझनिंग मधला पार्ट आहे. ठीक आहे, बघा आता इथं सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय केलेलं असतं ऍक्च्युली, की काही व्यक्ती दिलेल्या असतात अशा विशिष्ट पद्धतीने बसल्या. आता तुम्ही 3 जण बसलाय सपोज इथं, तर मग तुमच्या मधल्या मुलाच्या डाव्या बाजूला कोण बसलाय, उजव्या बाजूला 3 नंबरला कोण बसलाय, हा इकडून कितव्या नंबरला आहे वगैरे ह्या प्रकारचं विचारलेलं असतं. नावं दिलेली असतात प्रत्येकाची वेगवेगळी, हा इथं आहे, तो तिथे, तो तिथे. किंवा पझल्स मध्ये पण हे विचारलं जातं, हे कुठल्या फ्लोअरला बसलाय वगैरे, वरच्या मजल्यावर, खालच्या सेकंड फ्लोअरला वगैरे, ह्या टाइप मध्ये पण विचारले जातात. त्यामुळं खूप महत्वाचा चॅप्टर आहे हा. सिंपल आहे पण महत्वाचा आहे. कन्सेप्ट समजून घ्यायचे ह्यातलं काय होतंय नक्की, कुठल्या बाजूला राऊंड करून बसलाय तुम्ही, तिथं दिला असेल, मग सगळ्यांची तोंड आतल्या साईडला असतील. आता मी पण गोल मध्ये बसलोय, आपण बसलोय असे 7-8 जण, तर मग माझा डावा हात कुठे येणार, ह्या बाजूला येणार. माझा उजवा हात ह्या बाजूला येणार. पण जर तेच मी काय करत असेल, इकडे बाहेर तोंड करून बसला असेल, तर माझा डावा हात कुठे येणार आहे, इकडच्या साईडला येणार. म्हणजे जो आधी हात तोंड करून बसलेलो तो उजवा हात होता, तो आता डावा हात होणार आहे. बरोबर? मग त्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करायचं. तिथं पण काय करायचं, आपण स्वतः बसलोय असं इमॅजिन करायचं थोडक्यात, आणि मग आपल्याला शोधायचं असतं. मग सांगणार की ह्याच्या पुढे कोण बसलंय, किंवा मग ह्या दोघांच्या मध्ये कोण बसले आपल्याला शोधायचे. अशी नावं दिलेली असतात, ते शोधायचे आपल्याला. सिंपल आहे, फक्त कन्सेप्ट ह्यातला समजून घ्यायचा. काय काय हे जे टाईप आहेत वेगवेगळे. लिनियर म्हणजे एका लाईन मध्ये बसलेली आहेत मुलं, त्यातला कोण कितव्या नंबरला आहे म्हणा, किंवा त्याच्या शेजारी कोण बसलाय वगैरे हे शोधायचं असतं. सर्क्युलर म्हणजे आता आपण बघितलं, राऊंड मध्ये किती जण बसलेत, कोण कोणाच्या शेजारी बसलाय वगैरे ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. स्क्वेअर रेक्टँग्युलर हे काय विचारत नाही. आणि हा ह्यातला महत्वाचा पार्ट आपल्याला इथं हाच आहे. ठीक आहे, फ्लोअर बेस्ड म्हणजे मजल्यावरती कोण कुठं बसलाय पझल मध्ये हे विचारलं जातं. त्यानंतर बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा ही सरळ रांगेत बसलेली मुलं आहेत एका, त्याला काय म्हणतो आपण, लिनियर. याच्यामध्ये काय देणार आहे की काही व्यक्ती एका सरळ रांगेत बसलेले असतात. तुम्ही आता बसलाय, तुम्ही 10 जण आहे, तुम्ही समजा इथं 10 जण कुठं उत्तरेला तोंड करून बसलाय. असं परीक्षेत प्रश्न विचारला जातो तुम्हाला, उत्तरेला तोंड करून बसले. मग तुम्ही काय करणार, परीक्षा हॉलमध्ये जर तुम्ही गेला असेल, तुम्हाला तिथं दिसत असेल की अरे ही उत्तर दिशा नाहीये, तुमचं तोंड करून बसलाय तुम्ही इकडे, काय आता सपोज ही पूर्व दिशा आहे, पण प्रश्नात दिले उत्तर दिशा. मग तुम्ही काय करणार अशा वेळेस, काय करता तुम्ही, दिशा शोधत बसायची का? आपल्याला मॅप, आपण 10वी पर्यंत किंवा शाळेच्या पुस्तकामध्ये मॅप आपण नकाशा शिकलोय. नकाशामध्ये काय दिलेलं असते आपल्याला, हा बाण काढलेला असतो, बरोबर. ही दिशा काय दाखवते, वरची उत्तर, बरोबर. इकडे काय असणार आहे तुमची, दक्षिण, इकडं पूर्व, आणि इकडं, ठीक आहे. ह्या दिशा लक्षात ठेवायच्या. तुमचं भले कुठे तोंड असू द्या. आमच्या वेळेस मी जेव्हा एक्झाम देत होतो त्यावेळेस एक किस्सा सांगतो मला. एक पोरगा फुल एक्साइट झालेला, पेपर पहिल्यांदाच देत असेल बहुतेक तो, आणि मग त्याने पेपर वगैरे चालू व्हायच्या आधी फुल स्टंट मारला, असं आहे तसं आहे, मी एवढे वर्ष अभ्यास झालाय, करतोय वगैरे हे ते सांगितलं. मग गाड्यानं काय केलं, पेपर चालू झाला, ऑनलाईन पेपर होता. मग असला डायरेक्शन सेन्सवरचा एक प्रश्न आला. हा ह्यातला नाही, दुसरा असतो डायरेक्शन म्हणजे दिशादर्शन असतं, की एक मुलगा घरातनं निघालाय, पूर्वेकडे 5 किलोमीटर गेलाय, मग डाव्या हाताला वळला, मग 3 किलोमीटर गेला, अजून पुन्हा उजवीकडे वळाला. हे असले प्रश्न असतात, त्याला दिशा ज्ञानचे प्रश्न असतात. त्या तिथे गेल्यावर गडी म्हणला मला, या हॉलमध्ये पूर्व दिशा कोणची आहे? म्हणजे एवढा कॉमन सेन्स वापरायचा की आपल्याला
त्याच्यातनं डायरेक्शन या इथं कागदावर प्लॉट करायचे असतात. आपल्याला काय लगेच पूर्वेला चालला म्हणजे काय हॉलमध्ये बघायचं नाही, पूर्वेला जाऊन लगेच आपण. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की तुम्ही सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. आणि मग त्या साईडला तोंड आहे, उत्तरेकडे तोंड करून बसलेत मुलं म्हणलं. सपोज तुम्हाला सांगितलं की उत्तरेकडे तोंड करून बसलेत 4 मुलं. ठीक आहे. तुम्ही कशी काढणार डायग्राम? अशी काढणार का अशी काढणार? तिथं 1 का 2 ह्यातली कोणती डायग्राम काढणार? उत्तरेकडे मुलं तोंड करून बसलेली आहेत, कुठली? 1 का 2? नीट आकडा. 1 नंबरची डायग्राम, बरोबर. कारण यांची तोंड इकडे आहेत, एका लाईन मध्ये असे बसले, तुम्ही जसं बसलाय तसं. आणि ही कशी झाली? उभी लाईन. आपण प्रार्थनेला शाळेमध्ये किंवा कुठेतरी पिक्चरच्या तिकिटाच्या लाईन मध्ये उभारतो ना, तसं ती ही लाईन झाली. मग त्यात सगळ्यांची तोंड कुठे असणार आहेत, किंवा असं कधीच देत नाही आपल्याला की एका पाठीमागे एक उभारलेत, मग तशी सिटिंग अरेंजमेंट होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न असतात, त्यांचे काय असणार आहे? सगळ्यांची तोंड एका दिशेला असतात, त्यामुळे ते एकतर उभी लाईन मध्ये असतील, नाहीतर आडव्या लाईन मध्ये असतील. मग आता सांगा, जर सपोज हे सांगितले तुम्हाला नॉर्थ साऊथ कुठल्या तरी एका दिशेला तोंड करून बसलेली आहेत मुलं, मग त्यांच्या डाव्या हाताला हा बसलाय 3 नंबरला, एकाच्या उजव्या हाताला हा बसलाय, लगेच त्या उजव्या हाताला जो बसलाय त्याच्या 5 नंबरला डाव्या बाजूला पुन्हा हा बसलाय. म्हणजे काय करणार तुम्हाला ह्याच्यामध्ये? तुम्हाला हे टोटल सांगणार की 3 आणि 2 6 मुलं बसलेत, असं 6 आकडा नसतो कधीच. ठीक आहे. तर ते असतं ऑड नंबर मध्ये कधी पण. इव्हन आणि ऑड नंबर माहिती आहे तुम्हाला, सम आणि विषम संख्या. विषम संख्यामध्ये 99% 99.99% म्हणजे असे प्रश्न दिलेले असतात. कारण काय असतं, इव्हन नंबर मध्ये दिलं तर उत्तर काढता येत नाही. ठीक आहे. मग हे काय करायला लागतं की मधला त्या 2च्या मध्ये सगळ्यात सेंटरला कोण बसलाय? 6 विद्यार्थी दिले, तर तुम्हाला सेंटरला कोण आहे काढता येईल का? नाही येणार, कारण इकडे 2 इकडे 2 आणि ते 2 इथं असतात मधले, बरोबर. तर त्यामुळं आता काढता येईल का इथं सेंटरला कोण आहे म्हणल्यावर? इकडे 3 आहेत, इकडे 3 आहेत, हा गडीमध्ये एकटाच बसलाय, मग तुम्हाला काढता येणार. म्हणजे ऑड मध्ये दिलेले असतात कधी पण. आता तुम्हाला सांगितलं की इथं बसलाय रोहन, डाव्या बाजूनी 2 नंबरला रोहन बसलाय, तिकडून उजव्या बाजूनी त्या रोच्या उजव्या बाजूनी 4 नंबरला. आता 2 नंबरला म्हटल्यावर काउंट कुठनं करायचं? आता सगळ्यात सिंपल गोष्ट मी सांगतो, काउंटिंग कुठनं करायचं? याला 1 धरायचं. 2 नंबरला बसलाय म्हणलं की इथं धरायचं 2 नंबर, बरोबर. डाव्या बाजूनी 2 नंबरला बसलाय असं म्हणलं, किंवा दक्षिणेकडनं उत्तरेकडे तोंड करून बसलेत आणि पश्चिमेकडनं 2 नंबरला आहे म्हणून सांगितलं तुम्हाला तो. मग तुम्ही काय करायचं? हे बाजू आपल्याला आत्ताचा ते बाण माहिती आहे, नॉर्थ इकडे, साऊथ ईस्ट आणि वेस्ट इकडे असं. तर मग सांगायचं पश्चिमेकडनं हा एवढ्या लांब बसलाय, 3 नंबरला बसलाय, 2 नंबरला बसलाय. मग पुन्हा 1 देणार की ह्या आरच्या पलीकडं 3ऱ्या नंबरला, आरच्या पुढे 3 नंबरला जर महेश बसलाय, रमेशच्या पलीकडे 3 नंबरला उजव्या हाताला, 3 नंबर कुठं काउंट करणार तुम्ही? मग ह्याला 1 2 आणि 3 असं काउंट करायचं. मग तुम्हाला ह्या गोष्टी तिथं समजून घ्यायच्यात आणि मग त्याच्या बेसवरती तुम्ही उत्तर काढायचे. ठीक आहे. आता बघूया, आपण डायरेक्ट सोडवलेले एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल काय आहे ते. आता ए पासून जी पर्यंत 7 व्यक्ती आहेत. बघा इथं काय आलं, तुम्हाला काय म्हटलं मी की ऑड नंबर असतो म्हणजे विषम संख्या असतात काय. तर 7 व्यक्ती बसलेले आहेत ए पासून जी पर्यंत. सर्व जणांची तोंड कुठे आहेत? उत्तर दिशेला. ठीक आहे. हे 7 जण आहेत आपण आता काढलेले तसे. हे कोपऱ्यावरचे 2 झाले, हे 2 4, हे 2 6 आणि हा एक 7. काढताना पण तुम्हाला 7 दिले ना, प्रश्न दिलेला असतो. हे पहिलं वाक्य कधी पण आपण आता कालच्या डायग्राम मध्ये हे करत होतो आपण, ब्लड रिलेशन, नातेसंबंधामध्ये मुलगा काढला, आई काढला, वडील, लगेच त्यांच्या खालीवर आपण लगेच वाक्य वाचलं की काढून घ्यायचं. 7 व्यक्ती, मग 7ची अरेंजमेंट अशी करायची, एका लाईन मध्ये बसलेत का एकदा बघून घ्यायचं. त्यानंतर काय सांगायचं? एका रांगेत बसलेले आहेत, हे एका रांगेत 7 जण झाले आपले. त्यानंतर त्याला काय करायचंय? सगळ्या जणांची तोंड उत्तरेला आहेत, एक खूण करून ठेवली तुमचं कन्फ्युजन न व्हायसाठी. त्यानंतर काय सांगितलंय? हे झालं, हे वाक्य पूर्ण झालं आपलं, ह्याचा विषय संपला. आता नेक्स्टला घ्यायचं. ए हा डावीकडून 3ऱ्या स्थानावर आहे. ए हा डावीकडून 3ऱ्या स्थानावर आहे. 1 2 3 इथं आला तुमचा ए, बरोबर, 3ऱ्या स्थानावर. हे वाक्य कंप्लीट झालं. त्यानंतर काय आहे? बी हा एच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर आहे.
आता कुठे येणार? ए ची उजवी बाजू कोणची आहे? इकडची, बरोबर. मग इथं येणार त्याच्या सॉरी मग अशी दुसऱ्या स्थानावर इथे एक, इथलं एक झालं आणि इथं दोन झालं. हा इथं आला तुमचा बी. इमिजिएट शेजारी किंवा लगेच बाजूला म्हणलं तर ते म्हणायचं हा याला धरायचा नाही त्यावेळेस, फक्त साईडनं काउंट करताना तुम्ही त्या स्थानाला पहिलं धरायचं, बरोबर. एच्या उजव्या हाताला दुसऱ्या स्थानावर, हे पहिलं स्थान एच्या उजव्या हाताचं, हे दुसरं स्थान. इथं आला तुमचा बी, हे बीच झालं. त्यानंतर सी हा ए आणि बी यांच्यामध्ये बसलेला आहे. सी काय केलाय? ए आणि बी च्या मध्ये बसलाय सी, बरोबर. आलं लक्षात तुमचं? सी हा ए आणि बी च्या मध्ये बसलेला आहे. आलं लक्षात? कसं काढलं लक्षात आलंय का तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय प्रश्न काय विचारलाय की तर सगळ्यांच्या मधोमध कोण बसलेला आहे? सेंटरला सगळ्यात सीज बसलाय, बरोबर. हे सिंपल डायग्राम. तुम्ही जर आता ए तिसऱ्या स्थानावर आहे किंवा दुसरीकडे कुठं काढलं असतं, आता इथं बी काढलं असतं, तुम्हाला तर ए प्लॉट करता आला नसता, बरोबर, किंवा सी प्लॉट करता आला नसता तिथं. तर लक्षात ठेवायचं की आपल्याला पहिलं घर शेजारचं धरायचं, ज्यांनी आकडा सांगितलं ना, पहिलं दुसरं तिसरं. आणि जनरली शेजारी म्हणलं ना त्याच्या, तर शेजारीला शब्द असतो इमिजिएट शेजारी बसलाय, चिटकून शेजारी बसलाय वगैरे असे शब्द असतात. तर इमिजिएटली लगेच बाजूला बसलाय असं आलं तरच ह्या आकड्या कुठला दिला असेल त्याच्या शेजारच्या घरात लिहायचं, नाही तर त्याच्या पुढं लिहायचे आकडे मोजून. ठीक आहे. तर तुमचं उत्तर आलं इथं आन्सर सी. आता सर्क्युलर अरेंजमेंट बघा, या टेबलवरची जी अरेंजमेंट आहे ती कशी असणार आहे. याच्यामध्ये काय अजून तुम्हाला सांगायची गरज आहे का? तुम्हाला कन्फ्युजन आहे का काय, कुठल्या साईडला कोण बसतो वगैरे? आता ह्याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात, 1-2 मिनिटात अजून सांगतो तुम्हाला मी. आता जर सगळ्यांची तोंड साऊथला असती, हे नॉर्थला झालं, बरोबर, उत्तरेला तोंड येईल. इथं उत्तरेच्या ऐवजी दक्षिण असलं असतं तर कसं केलं असतं तुम्ही? खाली तोंड आलं त्याचं, बरोबर. मग आता इथं पहिलं काय झालं असतं? ए हा डावीकडून तिसऱ्या स्थानावर आहे. कुठनं? बरोबर, इथं येणार का? हा, ठीक आहे. ह्यांची तोंड दक्षिणेला आहेत म्हणून 1 2 3 इथं तुमचा ए आला, बरोबर, कारण ह्यांची तोंड इकडे आहेत, बरोबर. तसंच येणार. पुन्हा काय करणार? एच्या उजवीकडं, बी हा एच्या उजवीकडं तिसऱ्या स्थानावर आहे, सॉरी दुसऱ्या स्थानावर आहे. कुठं? आता एचं तोंड खाली इकडं, लक्षात घे. आता मी ते सांगितलं आधी कुठं होतं? इकडं. आता मी उभारलोय असं तोंड होतं नॉर्थला, माझी उजवी बाजू कोणची आहे? ही आली, बरोबर. म्हणून आपण पॉइंट काय प्लॉट केलता? इकडे प्लॉट केलता, बरोबर. फिरायचं नाही असंच बसून तेच तेच विषय आहे. आता माझं तोंड इकडे झालंय तुमच्याकडे, म्हणजे मी दक्षिणेला आहे. मी आधी वरती इकडे उत्तरेला बघत होतो, आता दक्षिणेला बघतोय. माझी उजवी बाजू कोणची आहे? ही येणार, बरोबर. म्हणून हा एची उजवी बाजू कोणची आहे? 1 2, इथं आला बी आणि ह्या दोघांच्या मध्ये आला सी. तर ही गोष्ट करायची नाही पेपरमध्ये, तिथं फिरत बसायचं नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. सिंपल, काहीच नाही. आपण काढून घेतलं नाही एकदा, लक्षात घ्यायचं. नॉर्थला जी डावी बाजू असते वरती तोंड करून, ऑपोजिट बाजू घ्यायच्या लगेच. उत्तरेला तुम्ही तोंड करून असाल ती तुमची उजवी असेल, ती दक्षिणेला तोंड केल्यावर डावी बाजू येणार आहे. सिंपल, काही सुद्धा ह्याच्यात जास्त मोठी गोष्ट नाही. इकडे जर पश्चिम असेल तर उत्तरेला तोंड करताना जर तुमची एक बाजू पश्चिमेला येत असेल तर इकडे येणार ती पूर्वेला, दक्षिणेला तोंड केल्यानंतर. साधी गोष्ट आहे. फक्त उलट एक नॉर्थची बाजू लक्षात ठेवायची कोणची पण. तुम्ही ही डायग्राम काढली, ही लक्षात आलं तुम्हाला? इकडे बसलाय, आता नॉर्थला तोंड केलंय, याचा उजवा हात पूर्व आहे, डावा हात पश्चिम आहे. तेच त्यानं खाली तोंड केलं तर काय होणार आहे? डावा हात पूर्व येणार आहे, उजवा हात काय येणार त्याचा? पश्चिम येणार आहे. फक्त कारण तुम्ही बघा दिशा कशा चेंज केल्या तुम्ही 180 डिग्री मध्ये, म्हणजे डायरेक्ट इकडे तोंड होतं, तुम्ही इकडे निघालाय. आता मग तुमची बाजू पण काय, इकडे जाताना ही उजवी असणार आहे, इकडे जाताना काय असणार आहे? डावी बाजू होणार आहे. सिंपल, एवढंच लॉजिक आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ते लक्षात आलं की कोण कोणाच्या डाव्या बाजूला आहे, कितव्या नंबरला आहे, कोण उजव्या बाजूला आहे. ह्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स आहेत पुढे, त्यामुळे बेसिक आता नाही समजलं तरी विचारा, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय भरपूर टाइम आहे. कन्सेप्ट क्लिअर झाले म्हणजे परीक्षेला पुन्हा तुम्हाला गडबड होणार नाही. ठीक आहे. नंतर बघा, आता सिटिंग अरेंजमेंट आहे, सर्क्युलर टेबल आहे. तर ते काय दिलं असतं की काही व्यक्ती एका टेबलाच्या भोवती
बसलेले आहेत आणि त्यांनी काय केले, केंद्राकडे तोंड आहे त्यांचं, सेंटरकडे म्हणजे केंद्राकडे म्हणजे आतल्या साईडला तोंड करून बसलेले आहेत. त्यानंतर काय किंवा बाहेरच्या साईडला दिलेलं आहे. आता मी सांगितलं तुम्हाला बाहेर आतल्या साईड म्हणजे काय धरायचं आपण, थोडक्यात नॉर्थला तोंड केले त्यांनी, बाहेर तोंड केले म्हणजे साऊथला केले, असं एक लॉजिक सिंपल धरायचं. कारण जी बाजू आत आत तोंड केल्यानंतर तुमची डावी असणार आहे, ती बाहेर तोंड केल्यानंतर कुठली बाजू येणार आहे, उजवी बाजू येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे दिलेलं असतं. आता बघा 8 व्यक्ती, आता हे थोडंसं एक्झाम्पल प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर इथं काय करू 8 किंवा 7 करूया इथं पण. ठीक आहे, याच्यात प्रश्नाला ह्या गडबड झाली जरा. तर यात दिलेली आहे बरं का, 7 व्यक्ती किंवा 8 व्यक्ती धरा, काय 7 धरलं तरी चालते तुम्ही किंवा 8 धरलं चालते. आता काय सांगितले आपल्याला, ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. आता हे एक्झाम्पल मला आठवतंय, हे काय केले यांनी, 8 जण दिलेत ना, मग 8 जण कसे काढणार तुम्ही, डायरेक्ट पहिल्यांदा 4 काढून घ्यायचे अरेंजमेंट करताना, सिटिंग अरेंजमेंटला. त्यानंतर इथं कोपऱ्यावर 4. ठीक आहे, हे असे 7 दिले तर काय करणार तुम्ही, पहिले हे थोडे थोडे सेपरेट करायचे, डायग्राम लगेच काढून घ्यायची किती जण दिलेत ते. त्यानंतर काय केले, ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे आणि काय सांगितले त्यांनी, फेसिंग सेंटर म्हणजे सगळ्यांची तोंड काय आहेत, आतल्या साईडला आहेत. बघा आता काय सांगितले, ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. बी कुठे आहे तुम्हाला माहितीये का, नाही, कुठं पण घ्यायचा, इथं बी घेतला इथं तुम्ही. आता ए कुठं सांगितलंय, ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ह्याची बीची उजवी साईड कोणची, खाली. पहिलं स्थान, दुसरं स्थान, इथं तुमचा आला ए. बरोबर की, ए ची डावी साईड. आपल्याला काय सांगितलंय, ए हा बीच्या उजवीकडे बसलाय. बरोबर, कोणाच्या उजवीकडे बसलाय, बीच्या उजवीकडे बसलाय. एच फक्त पोझिशन सांगितली कुठं बसलाय तो, तर ह्याच्या संदर्भात सांगितली इकडे बसलाय ह्याच्या. आता बीच विचारलं आपल्याला, बी कुठं बसलाय, तर आपण काय म्हणू शकतो, एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. पुन्हा काय सांगितलंय, सी हा डीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. आता ह्याच्यामध्ये अर्थच दिलेले एक्झाम्पल, हे थोडं आमच्या टायपिंग आमच्या एडिटरनं जरा गडबड केली, तर अशा टाइम आता काय करूया, इथं काय दिलेलं नाही संबंध. आता बघायचं अजून काय दिलेलं असतं अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये. आता हे 2 आकडे दिलेत, ए आणि बी आपल्याला दिलेत, नाव कोण बसलाय. अजून आता ह्याच्या संदर्भात एखादा काहीतरी दिलेला असतो आपल्याला. आता ई, आता समजून घ्या, इथं तुम्हाला काय सांगितलंय, ई हा एच्या विरुद्ध बाजूला आहे. मग आता ई कुठे येणार सांग बरं, सेंटरला. ठीक आहे, इथं वरती. हा झाला तुमचा ई. अजून काय सांगितले, आता हा सी आणि डी, सी आणि डी च कुठं दिसतंय का आपल्याला, काय माहितीये का, नाही दिलेलं. मग अशी वाक्य शोधायची. आता ई बी ए, आतापर्यंत आपण 3 जणांना आपण शोधले कुठं बसले काय, ह्यांच्या रिलेटेड अजून काय वाक्य येते का बघायचं, असे वाक्य दिलेले असतात त्यात. मग आता इथं दिलेलं नाही, हा प्रश्न जरा गणलेला आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. तर तसं जर वाक्य असेल तर पहिल्यांदा लगेच त्याच्या रिलेटेड, आता 3 जण गावलेत आपल्याला, त्या तिघांच्या रिलेटेड कोण दिसते का बघायचं आणि त्याला तिथं प्लॉट करायचं. ठीक आहे, हे असं करायचं. तर आपल्याला काय येणार, इथं काय दिलं अजून, सी हा डीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर दिलेला आहे. आता आपण इथं सी घेऊ शकतो, बरोबर, सी हा डीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे, बरोबर. मग आता इथं कुठं बसेल बरं, डी इथं बसेल का, डी. सी हा डीच्या डावीकडे दुसरा आहे, इथं बसणार नाही का, बसल, तो नाही म्हणतोय की. आता बघ ह्याचं तोंड कुठं आहे, मधी. ह्याची उजवी, डी ची उजवी बाजू कुठे आहे, हिथं आली, आलं लक्षात. आता ह्याची डावी बाजू कोणची आहे, इकडं. पहिलं स्थान, दुसरं स्थान, ही एक पॉसिबिलिटी झाली, ही एक पॉसिबिलिटी झाली. अजून कुठं बसू शकतो, डी. आता हे आपण काय करूया, ह्याला स्टार मार्क करून ठेवूया. ठीक आहे, अजून कुठे बसू शकतो, ह्या जागी जर सी च्या ऐवजी आपण इथं डी घेतला, बरोबर, तर हा डी काय आहे, सी हा डीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ह्या डी ची डावी बाजू कोणती आहे, खाली. पहिलं स्थान, दुसरं स्थान, इथं तुमचा सी येऊ शकतो, बरोबर आहे. ही एक पॉसिबिलिटी आहे. इथं डी घेतला,
इथं डी घेतला आपण, तर याचा डाव्या बाजू कोणची, हे स्थान पहिलं, हे स्थान दुसरं, इथं सी येऊ शकतो. एवढ्या नंबर ऑफ पॉसिबिलिटी आहेत. पुन्हा अजून एकदा, इथं जर डी घेतला आपण, तर सी कुठे येऊ शकतो, ही त्याची डावी बाजू, पहिलं दुसरं, इथं येऊ शकतो तुमचा सी. म्हणजे एवढ्या नंबर ऑफ पॉसिबिलिटी ह्याच्यामध्ये निघतात की तुम्हाला नुसतं एका सिंगल ह्याच्यावर तुम्ही म्हणू शकत नाही की लगेच इथं बसलाय तर हा इथं लगेच अरेंजमेंट मध्ये, सिटिंग अरेंजमेंट मध्ये हा इथं असेल. तर एवढ्या पॉसिबिलिटी आहेत. तुम्ही विचार केला का एवढ्या ठिकाणी येऊ शकते म्हणून पॉसिबिलिटी? नाही, आपण जनरली काय करतो, एक नाही तर 2 ठिकाणी बघतो. जिथे जिथे रिकामे जागा दिसतायत ना, पटकन लगेच टाकून बघायचं. कारण थोडेसे अवघड प्रश्न विचारले की तुम्हाला हे अशा प्रकारे कन्फ्युजन केलं जातं क्रिएट मुद्दाम. तुम्ही जर हा धरला तर ग्राह्य, पण ऍक्च्युअली उत्तर असतं ह्या ठिकाणच्या पोझिशनवाल्या याचं. आपल्याला वाटतं बरोबर बसली आपली सिटिंग अरेंजमेंट, काहीतरी गडबड झालेली असते. फक्त नंबर ऑफ पॉसिबिलिटी किती आहे, इथं डी ठेवला तर त्याच्या डावी बाजू कोणची आहे लगेच बघायचं. इथं पण बसू शकतो, इथं बसू शकतो, इथं बसू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हे रेक्टँगलचं जाऊ द्या. आता बघा, हे फ्लोअर बेस्ड आहे, म्हणजे मजल्यावरती आहे. कोणत्या मजल्यावर किती जण बिल्डिंग मध्ये काय आहे त्यांच्याकडे पझल, म्हणजे थोडक्यात पझलला पण विचारलं जातं हे. तर कोणत्या मजल्यावर काय कोणती व्यक्ती बसली आहे, ती काय जॉब करते, म्हणजे एका व्यक्ती तुम्हाला एका फ्लोअर वरती काय काय गोष्टी दिलेल्या असतात. तुम्हाला काय काय गोष्टी दिलेल्या असतात. एक तर पहिल्यांदा मजला दिलेला असतो, बरोबर. दुसरं काय दिलेलं असतं, व्यवसाय. तिसरं काय दिलेलं असतं, त्याच्याकडे गाडी कोणची आहे. एवढ्या सगळ्यांचं देऊन तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स केलेले असते. त्याच्यामध्ये अजून दिलेलं असतं की तुम्ही सोमवारी कामाला जाता, मंगळवारी जाता, बुधवारी जाता, असलं काय पण दिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला जेवढं कॉम्प्लिकेटेड करता येईल तेवढं केलेलं असतं परीक्षेमध्ये. हार्ड एक्झाम्पल टाकायचं असेल तुमचा वेळ घालवण्यासाठी परीक्षेमध्ये, मग आपण काय करतो जनरली की अरे हे लय अवघड दिसते, देऊया सोडून. पण ह्याच्यावरती 5 प्रश्न कधी कधी विचारले जातात. एक मोठा प्रश्न देतात, त्याखाली 5 विचारले जातात. मग आपल्याला काय होतं, 5च्या 5 मार्क जातात. पण सिटिंग अरेंजमेंट ही बसली तुमची एकदा, तुमचे 5च्या 5 प्रश्न बरोबर येणार. मग त्यामुळे काय करायचं की व्यवस्थित लक्ष देऊन करायचं, सोपं असतं. आता बघूया आपण काय काय केलं जातं त्यामध्ये. ठीक आहे. बघा, आता 8 माणसं दिलेत आपल्याला. काय दिले इथं बघा, 1 ते 8 मजले दिलेत. एच्या वरती 7 मजले आहेत असं सांगितले. एकच मिनिट, थोडस इकडे घेतो मी याला, नाही तर पलीकडे घेतो. हा, 1 ते 8 मजले दिलेले आहेत सांगितले आपल्याला इथं. छोटी आकृती काढूया इथं आपण. एक, बरोबर, हे 8 मजले उभी बिल्डिंग झाली. आता त्यानंतर ए हा 7व्या मजल्यावर आहे. 7वा मजला कुठे झाला तुमचा, इथं ए बसला इथं, बरोबर. त्यानंतर लगेच हे डिलीटच करत चालायचं. 1, 8 मजले, हा ए 7 वर आहे. सी हा डी पेक्षा वर आहे पण ई पेक्षा खाली आहे. आता इथं कुठे दिले का सी डी, आपल्याला फक्त ए सापडलाय. ए च्या रिलेटेड वाक्य कुठे दिसते का बघायचं आपण. जी हा टॉप फ्लोअर वर आहे, बरोबर. मग हा इथं उडवून टाकायचा, जी इथं आला, बरोबर. त्यानंतर काय आहे, सी हा डी पेक्षा वर आहे पण ई पेक्षा खाली आहे. आता इथं किती पॉसिबिलिटी तयार होतात. सी हा डी पेक्षा वरती आहे पण ई पेक्षा खाली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ह्या तिघांमधलं वर कोण आहे, सी डी ई मध्ये सगळ्यात वरती कोण आलं, या आलं तिघांमध्ये. हा, सी वरती कोण येणार ह्यातला, हा ई वर येतं, बरोबर. बघा आता काय सांगितलंय, सी, सी बद्दल माहिती दिली, आपण लगेच लिहून घ्यायचं. काय केलंय, सी हा डी पेक्षा वर आहे, म्हणजे याच्या खाली कोण असणार आहे, डी, बरोबर. हे वाक्य कंप्लीट झालं तुमचं. पण ई पेक्षा खाली आहे, ई पेक्षा खाली आहे. किती सिंपल आहे, किती सेकंद लागतात, फक्त जस्ट हळूहळू, जास्त ताण द्यायचं नाही डोक्याला. काय लिहिलंय त्याच आपण हे काढायचं आपण, ई सी डी. मग तुम्ही इथं एकतर ई सी डी असं लिहू शकता,
किंवा इथं ई लिहू शकता, इथं सी लिहू शकता, इथं डी लिहू शकता. अजून आपल्याला वाक्य दिले की तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, पूर्ण प्रश्न नाही, हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी कसं अरेंज करायचं याच्यासाठी हे दिलेली माहिती थोडी थोडीच. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिले, तर आता काय सांगितले तुम्हाला, जी टॉप फ्लोअरवर आहे, तर फोर्थ फ्लोअरवर कोण आहे तुम्हाला विचारलंय. फोर्थ फ्लोअर कुठली, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इथं. ठीक आहे. हा आला तुमचा सी. म्हणजे काय केलंय आपण, हाय असंच अरेंज केलं इथं, ई सी डी. खालची असते ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सेवन्थ. अरे हेला धरलं नाही का, 8 मजले नाही, हे 8 मजले, हे ग्राउंड फ्लोअर धरतात. मजले म्हणताना 8 मजल्याची बिल्डिंग आहे म्हणतो आपण, त्याला धरताना असं धरायचं खाली. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, मोजताना तुम्ही फर्स्ट फ्लोअर पासून मोजायचा. जरी फोर्थ म्हणलाय तुम्ही आता, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं जरी म्हणलं, फर्स्ट फ्लोअर नाही येणार तर ग्राउंड फ्लोअर धरायची. त्यानंतर बघा आता हे परीक्षेला आलेलं, हा 7th फ्लोअरला आहे बरोबर. 7 6 ही 6 आली फ्लोअर. ठीक आहे. ही किती तुमची, 8 6 8 7 6 5 4 3 2 1 दिले. आता समजा तुम्हाला जर इन केस आता विचारला प्रश्न, आता हे काय तुम्हाला बेसिक अरेंजमेंट करण्यासाठी आता ह्याच्या पुढे परीक्षेत जे विचारलेले प्रश्न आहेत ना ते देतो मी तुम्हाला. तुम्हाला एक बेसिक गोष्ट लक्षात आली पाहिजे की कोणाला कुठं बसवायचंय फक्त. कारण काय झालंय, आमच्या एडिटरनं जरा थोडे गडबड केलेले आहेत ह्या फाईलमध्ये, आणि मला आता सांगितले सरांनी की तुम्ही या लेक्चरला म्हणून. तर मी ते चेकच केलेलं नाहीत, पण ऑलरेडी मला माहिती आहे इथं गडबड झालेली आहे 2-3 ह्याच्यामध्ये प्रश्नांमध्ये. तर ठीक आहे, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. तुम्ही एकदा कन्सेप्ट समजून घ्या बेसिक याच्यामधला. ठीक आहे. ह्या फ्लोअर तुमच्या अरेंज झाले तिथं, आणि मग कोणाला कुठं बसवायचा किंवा पॉसिबिलिटी कशा येऊ शकतात ह्याच्या खाली वरती इथं. ठीक आहे. ते लोक समजून घ्या. आता बघा हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे, हा बघूया आपण. 5 मुली रांगेत अशा बसलेल्या आहेत की रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूला आहे. हा, एका रांगेत बसल्यात उजव्या बाजूला म्हणलं की, कारण एका जर स्ट्रेट लाईन मध्ये असतील तर उजव्या बाजूला बसणं येतच नाही. ठीक आहे. आपण काय करायचंय, पहिल्यांदा काय करणार आपण, 5 मुली ही लाईन काढून घेतली तुम्ही. इथं 2 झाल्या कोपऱ्यावरच्या, ह्या 2 आणि ही एक 5 झाली बरोबर. काय सांगितलंय, रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूस आहे. आता ह्याचं डिटेल कुठे आपल्याला कळतंय का, रीटा कुठं बसली आहे माहित नाही आपण. ठीक आहे. ह्या वाक्याला तसंच सोडायचं. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे, हे पण सोडा. मीना लीनाच्या डाव्या बाजूला आहे पण गीताच्या उजव्या बाजूला आहे, तर यांच्या मधोमध कोण बसलेला आहे. आता हे सगळं आपल्याला काय आहे, ह्याच्यात कोपऱ्यावर कोण बसले म्हणजे हे दिलेलं नाही. जनरली काय असतं की आपल्याला एक कोणतरी दिलेला असतो, हा डाव्या बाजूच्या कोपऱ्याला बसलाय, मग त्याला धरून आपण सगळ्यांना अरेंज करू शकतो. इथं तसं दिलेलं नाही. मग आपल्याला काय, मगाशी सारख्या पॉसिबिलिटी काय काय येतात आपल्याला, त्याच्यावरून तुम्हाला शोधायचे. आता आपण एक काय करूया, लिहून घेऊया. रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूच आहे. इथं आपण रीटा घेतलं. ठीक आहे. तर ती काय आहे, रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूला आहे. इथं लीना आली तुमची उजव्या बाजूला, इकडे तोंड करून बसले. आपण असंच धरायचं. आता काय आता हे उजवीकडे तोंड आहे, इकडं तुम्ही बसलाय असंच बरोबर. आता ही काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय, रीटा लीनाच्या उजव्या बाजूला बसली. आलं लक्षात, लीनाच्या उजव्या बाजूला कोण बसले, रीटा बसली. त्यानंतर काय सांगितले आपल्याला, हे वाक्य कंप्लीट झालं आपलं. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस, इंग्लिश मध्ये काय दिले बघूया. रीटा इज टू द राईट ऑफ लीना. रीटा इज द राईट. बरोबर आहे. हे काय, सीता इज टू द लेफ्ट ऑफ रीता. हे पण चुकलेलंच एक्झाम्पल आहे, कारण ह्याच्या पुन्हा काय येणार आहे, हितच येणार आहे सीता. ह्या वाक्यानुसार हे वाक्य दिलं, सीता इज टू द लेफ्ट ऑफ. आता हे वाक्य तुम्ही मला हे अरेंज करून सांगा मला. हे दुसरं वाक्य जे आहे रीटा नंतर, हे क्वेश्चन चुकलेलं आहे. कारण काय आहे, सीता इज द लेफ्ट ऑफ रीता.
काय वेळेस काय असतं की मराठी किंवा हिंदीतनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात ना, त्यावेळेस वर्डिंग करताना चुकतं. आता हे काय आहे बघायचं. रीटा नंतर म्हटले सीता, रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला बसली आहे. आता रीटा नंतर सीता इकडे डाव्या बाजूला येईल का? तिची डाव्या बाजू कोण आहे रीटाची? इथं सीता येते डाव्या बाजू, पण ऑलरेडी तिथं लीना बसलेली आहे. नाही नाही, इथं इंग्लिशमध्ये वाचायचं म्हणून अशा वेळेस इंग्लिश त्यासाठी दिलेली असते. इंग्लिश तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय मॅटर झाला उद्या तर इंग्लिश तुमची बरोबर धरली जाते परीक्षेमध्ये. तर मराठी असू द्या, हिंदी असू द्या, पुन्हा तुम्ही अजून दुसऱ्या काय परीक्षा देणार असेल तर त्यावेळेस फक्त, आणि वाक्य काय नाही अवघड नाही, तुम्हाला लक्षात येते का हे वाक्य वाचल्यावर काय अर्थ लागतोय सांगा मला. सीता इज टू द लेफ्ट ऑफ रीता. सीता, सीताबद्दल माहिती सांगितली कोणाच्या? रीताच्या लेफ्टला आहे, पण हे आता इथं चुकले, हे सोडून देऊ आपण. नंतर काय आहे? मीना इज टू द लेफ्ट ऑफ लीना. आता बघा काय आहे, हे इथनं सोडवूया आपण. आता हे इथं आपण 5 केलते, मग काय करायचं? जरी आपल्याला नाही आले 5 इकडच्या साईडला, आपल्याला काय सांगितलंय की पुढं मीना इज टू द लेफ्ट ऑफ लीना, मग इथं करायचं. इथं तुम्ही लिहिले यम, मीना. ठीक आहे. आता आपले अरेंज किती झाले? ऍक्च्युली 1, 2 आणि 3 ही सीताचं आपल्याला कन्फ्युजन आहे त्या वाक्यात, म्हणजे चुकलेलं आहे, ते सोडून द्या त्याला. मग आता काय सांगितले? मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. ही काय झालं? मीना ह्या लीनाच्या डाव्या बाजूस आहे, पण गीताच्या उजव्या बाजूला आहे. गीता कुठे येणार? इथे येणार तुमची, बरोबर. ही गीता आली इथं. मग आता फक्त ह्या सीताला कुठं? इथं तुम्ही प्लॉट करू शकता की हे वाक्य काय आहे की सीता ही राईट आहे, आपण असं करू. तर इथं सीता. ठीक आहे. मग आपण इकडे काय केलं? हे काढलेले हे उडवून टाकायचे, इथले 5. हे किती झाले? 1, 2, 3, 4, 5. कधी कधी आपल्याला असं पण करावं लागतं की तुम्ही 5 काढले आणि तुम्ही जर इथनं सुरुवात केली असेल कुठनं तरी ज्या ठिकाणावनं, तुम्ही म्हणणार नाही इथंच बसवतो मी ह्याला. तसं नाही करायचं. इकडं आता आपलं कुठं आलते रेष? इकडचे 2 होते, तिकडे गेलो ना, आपल्याला माहित नाही पुढे काय कोण कुणाच्या साईडला बसले किंवा काय, मग त्याच्यानुसार अरेंज केली की आपण आपल्याला हे असे उत्तर मिळत जातात. लक्षात आलं तुम्हाला? याला आपण सीताला इथनं उचलून काय केले? आपण इकडे टाकले. आता मध्ये कोण आले? लीना आली या ठिकाणी. ठीक आहे. त्याचं उत्तर असेल पुढे काय दिले बघूया आपण. हा, लीना, मीना, गीता आणि सीता अशी हे 4 ऑप्शन होते तुम्हाला. हे सांगा आता तुम्ही, मी टाइम लावून देतो. तुमच्याकडे डायरी असेल तर डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये स्टार्ट करा. मी सांगतो तुम्हाला तसं आकृती काढायला चालू करा. मी एक एक वाक्य सांगतो, तुम्ही डायग्राम काढायला चालू करा. काय नाही, 5 मुली रांगेत बसलेल्या आहेत. 5 मुली काढा पहिले एका लाईन वरती 5. ठीक आहे. दुसरं वाक्य. आता हे 5 मुली काढल्या तुम्ही, संपला विषय ह्या वाक्याचा, पुन्हा बघायचं नाही त्याकडे. राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही, याला थोडं विचार सोडून द्यायचा. ठीक आहे. हे वाक्य तुम्ही वाचले. त्यानंतर नेक्स्ट, आता पहिल्यांदा प्रश्न वाचताना काय करायचं? कॉर्नरला कोण बसलेलं दिलंय का बघायचं, म्हणजे आपल्याला काय होतं? पोझिशन फिक्स होत्यात, मग त्याला धरून आपण बाकीच्यांना अरेंज करू शकतो. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही, राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे, मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे. आता कोणतरी सापडलं तुम्हाला, एकाची पोझिशन फिक्स झाली, मोनिकाला मध्ये टाका, मध्ये लिहा तुम्ही एकदम सेंटरला. ठीक आहे. आपण काय केलं? ती लगेच लाईन कट करून टाकायची. मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे. आता मोनिकाचं आपल्याला लोकेशन कळालं. मोनिकाच्या रिलेटेड काय वाक्य दिसते का बघायचं प्रश्नामध्ये. हा, आता काय सांगितलंय? राशी ही सुलेखा किंवा आबाच्या, अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी, राशी ही मोनिकाच्या शेजारी बसलेली आहे. मग तुम्ही त्या मोनिकाच्या दोन्ही साईडला आर आर लिहून ठेवा. दोन्ही साईडला, एक तर इकडे बसली असेल किंवा इकडे बसली असेल, आपल्याला तिची पोझिशन माहित नाही. दोन्ही साईडला लिहून घ्यायचं आर आर, बारक आर काढून ठेवा. मग तुम्हाला पुढे गेल्यानंतर बाकीच्यांचे अरेंज केले की तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर काय सांगितले अजून बघा. पुन्हा आता ह्या राशीच्या रिलेटेड काय दिले अजून? राशीच्या रिलेटेड वाक्य काय आहे इथे बघा.
राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. बरोबर. म्हणजे जर तुम्ही एका बाजूला इकडे जर राशीला ह्याला घेतलं तुम्ही, ही काय आले तुमची मध्ये मोनिका, बरोबर. हा, इथं तुम्हाला काय सांगितलं मी आर आणि आर लिहून घ्यायचं राशी. ठीक आहे. आता मग मी काय सांगतो इथं की राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी नाही. आता जर आपण इथं राशी घेतली तर इथं कोण असणार आहे? सुरेखा असणार आहे का आभा असणार आहे का इथं? मग इथं तुमची सुरेखा पण नसणार आहे आणि आभा पण नसणार आहे. इथं जर ठेवली तर राशीला आपण, आणि इथं जर ठेवलं तर इथं पण काय असणार आहे? सुरेखा नसणार आहे, आभा नसणार आहे. मग आपण कुठल्या तरी एका बाजूला ह्या राशीला ठेवूया. ठीक आहे, ती त्या साईडला ठेवूया. मग तिथं सुरेखा नाही, आभा नाही, दोघी गेल्या तिथनं. मग एक तर इथं तुम्हाला सांगतो, इथं आभा, इथं आभा असेल आणि इथं सुलेखा असेल. लक्षात, इथं जर राशीला आपण कन्सिडर केलं तर ह्या इथल्या दोघींचं उडवून टाकायचं ह्यांना, कारण आपण काय केलं मग इथं दोघींना घेतलं. त्या हे वाक्य गेलं राशी सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेले नाही. आता ही काय आहे? आभाला ए बी करू आपण लक्षात येण्यासाठी, कारण अनुराधा पण नाव आहे. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. सुलेखा कुठे बसली आहे? इथं आपण तिला प्लॉट केले. आता अनुराधा काय सांगितलंय की सुलेखाच्या शेजारी नाहीये. सुलेखाच्या शेजारी कोण बसले? एका बाजूला आभा आणि एका बाजूला कोण बसले? मोनिका. तर मग आता आपण काय शोधतो? ही अनुराधा. इथं जर राशी आपण घेतली मगाशी सारखी, तर इथं कोण असणार आहे? तुमची अनुराधा असणार आहे. बरोबर. ह्या 5 मुली इथं सिटिंग झालं. आता विचारलाय का प्रश्न, हु इज सिटिंग नेक्स्ट टू द अनुराधा? अनुराधाच्या नेक्स्टला कोण आहे? एक तर राशी येईल तुमचं उत्तर. बरोबर. हे ऑप्शन नंबर पहिलं. जर आपण हे असं प्लॉट केलं तर आता दुसरं अजून काय निघू शकते का बघूया आपण. आता मगाशी काय केलं आपण? मोनिकाला इथं घेतलेलं, आपण राशीला इथं घेतलेलं, बरोबर. राशी ही ऐवजी इकडे घेतलं. मग राशीच्या शेजारी कोण नव्हतं सांगितले आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये? सुलेखा आणि आभा नाही. मग ह्या इथं सुलेखा आभा नसल्यावर इथं काय येणार आहे? सुलेखा किंवा आभा इथं येणार आहे त्या साईडला. ठीक आहे. अजून काय येणार आहे इथं? अनुराधा इथं येणार. मग अनुराधाच्या शेजारी कोण येते? राशी. म्हणजे दोन्ही अँगलने दोन्ही सिटिंग अरेंजमेंट केले तर आपलं उत्तर काय आलंय? तर आलं आपलं उत्तर राशी. तर ते उत्तर बरोबर आहे, राशी. तर ह्या प्रकारे तुम्हाला अरेंज करायचे. सगळ्यात बेसिक गोष्ट काय करणार की कोणाची सिटिंग कुठं आहे, एखादा फिक्स पोझिशन दिली का बघायची, मग त्यानंतर उत्तर सोडवायला चालू करायचं. ठीक आहे. हे खतरनाक आहे एकदम. मधु, हा, नाव पण अशीच असतात बरं का. तुम्ही म्हणणार हे का नाव परीक्षेतले प्रश्न आहे ते, तर मुद्दाम तुम्हाला थोडस कन्फ्युजन होतं आन्सर सोडवताना, त्यासाठी हे केलेले असतात असे. आता किती जण आहेत तुम्हाला दिलेले नाहीयेत. ठीक आहे. हे त्रिकोणाकार क्षेत्र म्हणजे वेगळं दिलेले, जरा हे काय नाही काय केलेले, हे गोल केलेले अरेंजमेंट, आणि हे या इथं इथं असे बसवलेले दाखवलेत. पण प्रश्न बघून घ्या, हे नका सोडू, हे जरा लयच अवघड आहे. तुम्हाला हे काम असं नाही परीक्षेला. अरेंजमेंट कशी आहे का तर ते बघून घ्या फक्त. मधु, भोलू, धनु, ज्ञानू, मीनू आणि नळू हे 6 मित्र त्याच्यावरती बसले, 6 जण. सपोज हे 6 जण. आता 6 जण कशी प्लॉट करणार सांगा तुम्ही मला याला. ते त्रिकोणाकृती म्हणजे ते असं हे वेगळ्या पद्धतीने केले, ते नाव त्याच्यामध्ये आले. इंग्लिशमध्ये बघा काय आहे, साइड्स ऑफ द ट्रायंग्युलर फील्ड असं केलेले. गोलामध्येच ते बसलेले असतात, त्रिकोणावर तुमचे बसून येणार नाही. मग त्रिकोणावर कशी बसणार? सपोज असा काढला त्रिकोण, असा त्रिकोण काढला, त्याच्यावरती कसं करणार? किती जण आहेत? 6 जण. प्रत्येक बाजूवर इथं हा असे. हा, आता ह्यात समोर कसं धरणार? पण हा इथं धरायचा का हा इथं धरायचा? कसं धरायचं समोर? तर ती अरेंजमेंट काय आहे, सर्क्युलर मोशन, सर्कल मध्ये 2 लाईन मारून ती केलेलं असतं ट्रँगल. जरा अवघड पॅटर्न आहे. तर बेसिक तुम्हाला ह्यातलं महत्वाचं एक लक्षात घ्या की हे किती बसले. आपण काय करूया, त्रिकोणाच्या ऐवजी गोल करूया, सर्कल करून बघूया. हे 6 जण इथं बसलेत. 6 जण कसे बसणार आहेत तुमचे? समोरासमोर आले पाहिजेत. ठीक आहे. इथे एक आला तुमचा, इथं 2 झाले, इथे एक,
इथे एक 4 आणि इथे एक झाले समोरासमोर सगळेजण 6 जण झाले समोरासमोर. आता काय सांगितले 6 मित्र आहेत तुमचे तर अशा प्रकारे बसलेत काय प्रत्येक बाजूवर 2 जण बसलेले आहेत. ठीक आहे आपण प्रत्येक बाजूवर 2 जण धरूया. मधु हा ज्ञानूच्या समोर आणि कनूच्या शेजारी आहे. हा काय दिले हा इंग्लिश मधनं वाचूया लगेच. टू ऑप्शन मधु इज सिटिंग ऑपोजिट टू गणू. गणू दिले का ह्याच्यात गणू झाले. थांबा इंग्लिश मध्ये वाचूया. मधु बोलू त्यानंतर काय आहे ज्ञानू नाही धनू आहे हे. ठीक आहे त्यानंतर गणू ज्ञानू केले का हा ज्ञानू आहे हा. ठीक आहे कनू नाही आहे ना त्याच्यात नाव कोणाचं झाले किती जण आहेत 1 2 3 4 5 6 नळू तर आहे आपण बघूया थांबा 1 मिनिट. नळू झाला इथं आपला. त्यानंतर काय आहे मीनू आहे का मीनू आहे. त्यानंतर काय आहे ज्ञानू आहे. त्यानंतर धनू आहे भोलू आहे आणि मधु आहे. ठीक आहे आपण त्या कनूला काय करू इथं कनूच्या ऐवजी कोणतं दुसरं नाव असेल तिथं टायपिंगला झालं असेल बघूया आपण. त्याच्या ऐवजी मधु हा ज्ञानूच्या समोर आहे. आता इथं कुठं करणार तुम्ही कुठेही करू शकता ह्या अरेंजमेंट मध्ये. इथं तुम्ही मधु लिहिला इथं काय करणार तुम्ही कोणाच्या समोर आहे ज्ञानूच्या. मधु हा ज्ञानूच्या समोर बसलाय. कनूला आपण जरा वेळ बाजूला ठेवूया त्याचं एक्झॅक्ट आपल्याला वर्डिंग सापडत नाही तिथं. इथं काय दिसतं इंग्लिश मध्ये मधु इज सिटिंग ऑपोजिट टू ज्ञानू अँड टू द राईट ऑफ कनूज दिले इथं. ठीक आहे इथं पण दिले इंग्लिश मध्ये कनूज केले काय ते बघूया आपण. आता पुढचं वाक्य बघा मीनू इज सिटिंग बिटवीन मधु आणि नलू. बघा मीनू इज सिटिंग बिटवीन मधु आणि नलू म्हणजे काय सांगितलंय मीनू हा मधु आणि नलू यांच्या मध्ये बसलाय. आता ह्यात ऑलरेडी कोण आपण पकडले का ह्याच्या आधी मधु आहे आपल्याला माहिती आहे. एक आकडा त्यातल्या दोघांपैकी एक कोणतं नाव आले. मग आता हा काय सांगितलंय आपल्याला मीनू बद्दल माहिती दिली मधु आणि नळू यांच्या मध्ये आहे. आता मीनू कुठे येणार इथे येणार बरोबर. मीनू इथे येणार नाही तर इथे येणार बरोबर. कारण काय आहे मीनू ही मधु आणि नळूच्या शेजारी आहे. मधुच्या त्या दोघांच्या मध्ये आहे म्हणजे हा इथे एक तर तुमचा काय येणार इथं नलू येणार नाहीतर इथं नलू येणार. लक्षात 2 पैकी एक हे सगळे काय आहेत आपले हे फिक्स झालेल्याला काय करायचं आपण गोल राऊंड करायचा. बाकीचे ज्यांना गोल राऊंड केला नाही ते फिक्स नाहीत अजून. त्यानंतर पुढचं वाक्य मध्ये बसले असून ती भोलूच्या समोर आहे. ठीक आहे मीनू ही भोलूच्या समोर आहे. मग मीनूला काय करू आपण इथंच ठेवूया आणि इथं काय करू आपण भोलूला इथं फायनल इथं भोलूला इथं करूया. हे इथलं जे कामाचं नाही आपलं त्यांना उडवून टाकू आपण. मीनू भोलू आणि काय सांगितले नळू इथं तुमचा येणार नळू. हे आलं म्हणजे हे काय झालं हे पण प्लॉट झाले. अजून काय सांगितले खालील जोड्यापैकी 3 जोड्या बसण्याच्या पद्धतीनुसार. आता एक राहिलाय आपला कोणता आहे हा इथं कोण राहिला होता आपल्याला ज्ञानू. ठीक आहे कनूच्या जागी ज्ञानू असेल. आपण बघूया आता ह्यात जोड्यानुसार लक्षात येते. जोड्या काय दिल्यात नाही ज्ञानू लिहिलंय की इथं नाही ज्ञानू आहे तो मधु हा ज्ञानू आहे ना. हा इकडचा ज्ञानू आहे. मधु आणि ज्ञानू ऑपोजिट साइडला बसलेत. हा चाल मधु हा ज्ञानूच्या समोर बसलाय. मधु हा ज्ञानूच्या समोर बसलाय. मग हा इथं येईल आपला हे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहूया धनू आला इथं बरोबर. हा धनू असन ते आपण ठीक आहे. पण आता इथं कनूच्या जागी जर धनू घेतला आपण तर काय आहे ज्ञानू हा आणि कनूच्या शेजारी बसलाय धनूच्या शेजारी बसलाय. मग हे जरा आलं काही मधु पहिलं वाक्य काय झालं मधु हा ज्ञानूच्या समोर आणि धनूच्या शेजारी आहे. कनू म्हणजे ती धनू आहे. ठीक आहे हे आला आपलं अरेंजमेंट अशी झाली. आता आपल्याला जोड्या काय दिल्यात प्रश्न कसा विचारलाय बघा. आता हे सरकवतो इकडे तुम्हाला लक्षात नळू बोलू
नळू आणि भोलू हे इथं नळू आहे आणि इथं भोलू आहे. यांच्या पोझिशन बघून ठेवा. आता ही पहिली जोडी. दुसरी जोडी काय आहे? नळू आणि मधू. हा नळू आहे, इथं मधू आहे. आता काय लॉजिक काय लावणार तुम्ही? नळू आणि भोलूच्या मध्ये कोण किती जण बसलेत पहिल्या जोडीत? नळू आणि भोलूच्या मध्ये किती जण बसलेत? किती? एकच जण आहे. इकडून बघायचं, एकच जण आहे. आता दुसरा, नळू आणि मधूच्या मध्ये किती आहे? नळू आणि मधूच्या मध्ये एकच आहे इकडं. बरोबर. आता आपण काय केलंय? अँटी क्लॉकवाईज बघतोय. आता इकडून घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं विरुद्ध दिशेनं एकदा बघून घ्यायचं सगळ्यांच्या मध्ये किती आहेत. मग आपल्याला लक्षात येते की बरोबर येतंय का नाही आपलं. इथे एक जण बसलाय, इथे एक जण बसलाय. त्यानंतर नळू आणि मीनू. नळू आणि मीनू कोणच नाही ह्यांच्यामध्ये. त्यानंतर काय आहे? मधू आणि बोलू. हा काय? मधू आणि हा इथं बोलू. त्या दोघांच्या मध्ये किती जण बसलेत? एक. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? विच पेअर इज डिफरंट. कोणची पेअर डिफरंट आहे? बरोबर. कोणची? नळू आणि मीनूची. ठीक आहे. नळू आणि मीनू वाली 3 नंबरची वेगळी. लक्षात आलं तुम्हाला? नाही तर तुम्ही काय करणार? पुन्हा काही जण काय करतात की ही मोजायला गेला तुम्ही नळू आणि मधूच्या मध्ये किती जण आहेत, मग इथं 1 2 3 आणि मग तुम्ही म्हणणार असं अँटी क्लॉकवाईज. तसं नाही करायचं. सगळ्यांचं एक कॉमन काय निघतंय का बघायचं. हा एकच धरायचं दोघांच्या मध्ये. ही दोघ आहेत त्याच्यामध्ये एक आहे. ह्या दोघांच्या मध्ये किती जण? एकच जण बसलाय. दोघांच्या मध्ये बसलाय एकच जण. किंवा मोकळ्या जागा धरायचंच नाही. ते 2-3 जण लाईनने बसले तर आपण 5 जण बसल्यावर कोण असतं मध्ये? कोणच नाही 5 जणांमध्ये. तेवढंच लक्षात ठेवायचं. समजलं कसं केलंय आपण ही अरेंजमेंट? गणेश तुझं नाव? प्रीतम. गाव? लातूर. आणि शिक्षण काय झाले? आता 12वी झाली का? ओके. कधी झाली? झाले का पेपर? आलं लक्षात हे तुम्हाला आता? ठीक आहे. हा आता इथं काय सांगणार तुम्ही? इथं जर आपल्याला दिलाय प्रश्न, माझ्या समोर समोर 5 मुलं एका रांगेमध्ये बसलेत. तुमच्या समोर 5 मुलं एका रांगेमध्ये बसलेत. ठीक आहे. आता तुम्ही असाच विचार करायचा, मी जिथं उभारलोय तिथं माझ्याबरोबर 5 मुलं बसलेत असं समजायचं तुमच्या ऑपोजिट साईडला. लगेच तुम्ही 5 जणांचं काढून घ्यायचं. 5 मुलं म्हटली की नंतर काय सांगायचं? राजू हा संजूच्या डाव्या बाजूला आणि अंजूच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. राजू हा इथं संपला. राजू हा संजूच्या डाव्या बाजूला. आता ह्यांची तोंड कुठं असणार आहेत माहितीये का? एक तर तुम्ही इथं असं धरा. तुमची डायरेक्शन नाही दिली त्यांनी, त्यांची डायरेक्शन दिली आहे. त्या पोरं बसलेत तुमच्या उजव्या हाताला बसलेत असं नाही सांगितलं, त्यांच्या दिलेत. त्यामुळे तुमच्या पुढे बसू द्या, पाठीमागे बसू द्या, इकडे बसू द्या, वर डोक्या बसू द्या, काही घेणं नाही तुम्हाला. नाहीतर तुम्ही काय, आपण काय करतो जनरली, मग माझ्या समोर तुमच्या समोर जर 5 मुलं बसलेत मग आपण काय करणार? माझा उजवा हात त्यांचा डावा हात असं हे करायचं नाही, कारण त्यांची डायरेक्शन दिली. राजू हा संजूच्या डाव्या बाजूला बसलाय. कुठेही लिहा तुम्ही. हा इथं लिहा राजू हा संजूच्या डाव्या बाजूला बसलाय. मग संजू कुठं असणार आहे? संजू कुठे येणार इथं? तो राजू काढलाय मी. ओके. संजू इथे येणार. लक्षात आलं? राजू बद्दल माहिती दिली आहे. तो कुठे बसलाय? संजूच्या डाव्या बाजूला. आलं का लक्षात? त्यानंतर काय सांगितले? आणि अंजूच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. हे एवढं एक वाक्य झालं. आणि काय सांगितले? अंजूच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. अंजू कुठे येणार? येणार का बरोबर इथं? अंजू इथं आली. आता वाक्य पुन्हा वाचा. राजू हा संजूच्या डाव्या बाजूला आणि अंजूच्या उजव्या बाजूला बसलाय. हे पूर्ण झालं तुमचं. आता पुढे बघा. हेमा ही अंजूच्या डावीकडे. हेमा काय बसले? अंजूच्या डावीकडे. अंजूची डावी बाजू कोणची आहे? इकडं. बरोबर. इथं हेमा आहे. आणि काय सांगितले? मात्र उन्नूच्या उजव्या बाजूला बसलेले आहे. उन्नू कुठे येणार इथं? उन्नूच्या उजव्या बाजूला हेमा बसले. म्हणजे झालं तुमचं प्लॉट. इथं आला उ, इथं आली हेमा.
वाक्य पूर्ण झालं तुमचं. हेमा ही कुठे बसली आहे? अंजूच्या डाव्या बाजूला, पण उन्नूच्या उजव्या बाजूला बसले. हे दोनच वाक्यात तुमचे पूर्ण 5च्या 5 जण फिट झाले. इथं लक्षात आलं कसे केले अरेंजमेंट. आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला? हु इज सिटिंग बोथ एंड्स ऑफ द रो, म्हणजे त्या लाईनच्या दोन्ही एंडला कोण बसले? उन्नू आणि संजू. कुठे दिसतंय का बघा तुम्हाला? उन्नू आणि संजू पहिलं आलं बरोबर. पुन्हा एकदा तुम्हाला वाटलंच तर अजून एकदा तुमच्या काय आलं लक्षात का नाही अजून एकदा सांगू? काय का हे नका करू, तसं काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. नाही समजलं, नाही लक्षात आलं तरी लगेच डबल आपण मी सांगतो तुम्हाला, काय फरक नाही. हा समजलं ना? पुढचं एक्झाम्पल बघा. हे ABCD हे काय 6 मित्र बसलेले आहेत आणि काय सांगितले आपल्याला? वर्तुळाकार मैदानामध्ये खेळत आहेत. 6 मित्र वर्तुळाकार मैदान. 6 कसे काढणार तुम्ही? इथं काढायचे. 6 कधी पण काढताना ह्याला जर तुम्हाला काढायचे असेल तर इथे एक द्यायचा, इथे एक द्यायचा, बरोबर. हे 2 झाले आणि हे 2 झाले. 6 झाले तुमचे. कसं काढले आपण? कधी पण समोरासमोर येतील अशा प्रकारे हे अरेंज करून घ्यायचं. वर्तुळाकार मैदानात खेळत आहे. आता बघा, ई हा डीच्या उजव्या बाजूचा आहे. कुठे लिहू आता सांगा मला? ई हा डीच्या काय सांगितले? ई हा डीच्या उजव्या बाजूस. मग डी कुठे येणार? वर. ओके, ठीक आहे. हा झाला आपला ई आणि डीचा. ह्याचा विषय मिटवून टाकायचा लगेच, याला कट करून टाकायचा, म्हणजे आपल्याला पुन्हा ते वाक्य दिसलं नाही पाहिजे, कन्फ्युजन नाही होण्यासाठी. त्यानंतर काय आहे? सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. सी काय सांगितलंय? ए आणि बीच्या मध्ये आहे. आता हे आपल्याला 2 जणच प्लॉट झालेत. त्यात ए बी सी दिले का? कुठं आहे का? कोणाचा संबंध आहे का? ते 3 जणांची नावं दिलेत त्यात, कोणाचा नाही. सी ए बी ही तर कुठे दिसते का? नाही. आपल्याला 2च आतापर्यंत आपण त्या दोघांच्या जागा फिक्स केल्यात, त्यामुळे त्याच्या नादाला लागायचं नाही. नंतर बघा, एफ आणि ई यांच्यामध्ये काय आहे? ए आहे. आता आपल्याला ऑलरेडी काय आहे? ई तयार झाला आपला. हा बोल. हा, एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. ई आहे इथं, ई आणि ए च्या मध्ये आहे, बरोबर. ई आणि ए च्या मध्ये कोण असलेला आहे? तुमचा एफ. आलं बरोबर. आता हे वाक्य उडवून टाकायचं. आता बघा काय काय आले आपल्याकडे? ए एफ ई डी एवढे जण झाले. आता ह्यांच्या रिलेटेड काय आहे? सी ए बी. हा बघा, ए आलं ह्याच्यात. आता ए आणि त्याचा रिलेटेड आलेलं वाक्य धरायचं, लगेच उचलायचं. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. आता सी हा काय येणार आहे? इथं ए आणि इथं बी च्या मध्ये काय आला तुमचा? आलं बरोबर अरेंजमेंट. तर बीच्या डाव्या बाजूस कोण आहे? बीच्या डाव्या बाजूला सी असणार आहे. वाक्य तुम्ही तोडले ना, हा बारीक बारीक पीस मध्ये तोडायची वाक्य. प्रश्न सोडवताना कधी पण छोटं 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 करायचं, पूर्ण वाचायचं एकदम, म्हणजे असं वाचलं की तुमचं कन्फ्युजन होणार पूर्ण. त्या वाक्याचा पूर्ण अर्थ लावायला जायचं नाही कधीच. स्पेशली ह्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही त्याला तुकड्यामध्ये डिवाइड करायचं आणि तुम्हाला आन्सर निघतं लगेच. हे काही गरज नाही वाटते मला. बघूया हे काय, अर्धा अर्धा आहे इकडं. आता इथं काय सांगितलंय आपल्याला? ABCD EFG 2 4 9 6 आणि 7 जण बसलेले आहेत. काय सांगितले आपल्याला? सर्क्युलर टेबलवरती बसलेले आहेत 7 जण. 1 2 3 4 5 6. इथं काहीतरी कोणाला तरी अरेंज करायला लागणार. 7 हे 7 नाही येणार, ह्याच्यावरती काहीतरी गडबड होणार आहे.
झाली तर 3 आणि 2 5 6 7. ठीक आहे, असे अरेंज करून बघूया आपण आता. पहिलं वाक्य काय आहे, गोलाकार टेबल. एफ हा जीच्या उजव्या बाजूला दुसरा आहे. आपण सपोज इथे एफ घेतला, एफ हा जीच्या उजव्या बाजूला दुसरा आहे. हे पहिला, हे दुसरा, हा इथे तुमचा जी आला, म्हणजे डावी बाजू झाली ना. एफ हा जीच्या उजव्या बाजूला दुसरा आहे, बरोबर. याची उजवी बाजू कोणची आहे, जीची, ही आली. पहिलं दुसरं स्थान आलं. हे वाक्य झालं तुमचं कंप्लीट. एफ हा जीच्या उजव्या बाजूला दुसरा आहे. त्यानंतर बी हा एफ चा शेजारी आहे पण जी चा शेजारी नाहीये. वाक्य वाचा नीट. ओके, बी हा एफ चा शेजारी आहे. जर बी इथं लिहिला तर तुम्ही येईल का बरोबर ते? नाही. मग बी कुठे येणार तुमचा? इथे येणार. ठीक आहे, हे वाक्य झालं तुमचं. त्यानंतर ई हा सी च्या शेजारी आहे पण जी च्या उजव्या बाजूस चौथा आहे. ई हा सी च्या शेजारी आहे. ई हा सी च्या शेजारी आहे. काय सांगितले? ई, यार, ई हा सी च्या शेजारी आहे. कुठं ई आणि सी आपल्याला दिसत नाही कुठंच. अजून काय दिले पुढचं वाक्य? आणि जी च्या उजव्या बाजूला चौथा आहे. कोण आहे हा चौथा? लक्षात घ्या, इथं ई बद्दल माहिती दिली आहे, सी लिहायचं नाही. जी च्या उजव्या बाजूला चौथा कोण आहे? ई आहे. आणि मग नंतर सी चं बघायचं आपण त्याच्यात. जी च्या उजव्या बाजूला चौथा कुठे दिसतोय? जी च्या उजव्या बाजूला पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. इथं काय झालं आपला? ई झाला. आणि अजून एक काय दिले वाक्य आता? सी च्या शेजारी आहे. आता सी कुठं बसणार आहे? इथं तर बसू शकत नाही, इथं सी बसला तुमचा. अजून आता इथं वाक्य, डी हा ई आणि ए यांच्या मध्ये बसलेला आहे. ई आणि ए, डी हा ई आणि ए च्या मध्ये बसलेला आहे. इथे काहीतरी आपलं चुकतंय. ए आणि ए यांच्यामध्ये बसलेला आहे. जी च्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानावरती कोण बसलेला आहे? 1 2 3 4 बी. हा, इंग्लिश मधनं वाचूया आपण एकदा. इथं एफ इज सेकंड टू द राईट ऑफ जी. एफ इज अ सेकंड टू द राईट ऑफ जी. ही बरोबर आलंय आपलं अरेंजमेंट. बी इज अ नेक्स्ट टू एफ बट नॉट टू द. बी हा काय आहे? नेक्स्ट टू एफ. इज अ बी इज नेक्स्ट टू एफ बट नॉट टू द जी. ठीक आहे, बीचं पण बरोबर आलंय. त्यानंतर काय आहे? ई इज अ नेक्स्ट टू सी. ई इज अ नेक्स्ट टू सी अँड फोर्थ टू द राईट ऑफ जी. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलं अजून? डी इज बिटवीन ए आणि ई. हे जरा चुकतंय वाक्य. डी इज बिटवीन ए आणि ई तुम्ही कुठे येणार आहे? आणि डी राहिलाय अजून. आपण किती काढलेत? 2 3. आपलं चुकलं ना. 3 6 आणि 1 7. इथं किती झाले? इथं डी आणि ए राहिला ना. बरोबर आहे. हा, इथं काहीतरी यावं लागणार आहे आपल्याला. ए आणि ई. डी इज बिटवीन ई आणि ए. हे चुकलंय वाक्य, कारण येतच नाही तसं आपल्याला अरेंज केलं तर. ही तर वरचे वाक्य बरोबर आहेत, ह्याच्यानुसार अजिबात चुकलेली नाही अरेंजमेंट. चुकलंय कुठं? हा, ई इज नेक्स्ट टू सी. बरोबर हाय. E is next to C and fourth to the right of G. G ची राईट साइड. हा, ठीक आहे. ते आता चुकले आपल्याला, म्हणजे काय करूया, त्याला बरोबर करायचं नाही. प्रश्नपत्रिकेत परीक्षेत त्याला बरोबर करायचं नाही. कोणतं? तुमच्या अरेंजमेंट कुठपर्यंत बरोबर आली? इथपर्यंत आली. 1 2 3 हे तर बरोबर आले तुमचं. म्हणजे कुठलं आले बरोबर? ह्यातले सिटिंग अरेंजमेंट कुणाची बरोबर आली? वरच्या वाक्यानुसार जी आलाय तुमचा बरोबर, सी आलाय, ई आलाय. बरोबर. म्हणजे हे किती दिलते? ए बी सी डी ई एफ जी. हे तुमचे 7 जण दिलेत. ह्यातला जी आलाय तुमचा बरोबर,
त्यानंतर तुमची अरेंजमेंट कोणाची ए बी सी, सी आलाय बरोबर, त्यानंतर काय आहे ई आलाय बरोबर, त्यानंतर पुन्हा जी झालाय, एफ पण बरोबर आलाय वरती, हा बी आलाय बरोबर, आणि एफ आणि बी एवढं राहिले. आता फक्त हे तुमचं राहिले ए आणि डी. आता प्रश्न काय बघायचा, तरी पण तुम्हाला सांगतो, तरी पण उत्तर निघू शकतं. जर ह्याच्यात पोरांनी कोणी जर त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही घेतलं आणि तुम्हाला आन्सर ह्याच्यावरनं काढता येत असेल, हा एवढ्या ह्या वाक्याचा वापर न करता सुद्धा तुम्हाला जर उत्तर निघत असेल तर काही वेळेस काय करतात, ते देऊन टाकतात, ऑप्शन चुकलाय बाबा आमच्याकडनं, पण आन्सर तुमचं बरोबर आहे, तो वापरला नाही तरी. आता हा जर नाही वापरला आपण, आता काय सांगणार आहे, हु इज सिटेड फोर्थ टू द लेफ्ट ऑफ जी. जीच्या डाव्या बाजूला चौथ्या स्थानावर कोण आहे? चौथं स्थान मोजायचं, हा इकडे डाव्या बाजूला, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. बी आला तुमचा चौथ्या स्थानावर डाव्या बाजूला, ऑप्शन नंबर 4. जर आता हे ऑप्शन असं दिलं तर त्यांनी काय म्हणू शकतात ते, किंवा परीक्षेला आपल्याकडनं हे नाही झालं, काय मुलांनी मोठा गोंधळ घातला, ऑब्जेक्शन घेतलं, तर त्यावेळेस काय करणार की बाबा ठीक आहे आमच्याकडनं बाबा हे झालेले प्रश्न कॅन्सल करू वगैरे, हे ते लपडे असतात, पण जनरली तिथं होत नाही. हे एमपीएससीला वगैरे इकडं हा तिसऱ्या साईडला विचारल्यावर, हा दुसऱ्याला विचारल्यावर बरोबर येणार नाही. मी काय म्हणतोय, जर त्यांनी विचारलंय, जो प्रश्न दिलाय आता हा प्रश्न आहे, ऍक्च्युली प्रश्न कुठे आहे आपला, हा आहे प्रश्न, हे वाक्याची माहिती दिली आहे आणि प्रश्न हा आहे, हा काय सांगितलंय तुम्हाला, याच्यावरनं जर डायरेक्ट उत्तर निघते तुमचं, हा न वापरता, हे वाक्य न वापरता जर तुमचं उत्तर काहीतरी निघते तिथं, बाकीचे अरेंजमेंट बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, जरी तुमचं उत्तर निघतं एक जरी नाही सोडून, तरी पण काही वेळा काय केलं तर शक्यतो होतच नाही. म्हणजे नॅशनल लेवलच्या एक्झामला एवढं कोण त्याला अपील करत जात नाही किंवा काय नाही, त्या तुमच्या ऑनलाईनच एक्झाम होतात ना, त्याला काय तिथं कुठं अपिलिंग हे ते चान्सेस नाहीये त्याला. तिथं एमपीएससी वगैरे असले की तुम्ही त्याच्यात केस टाकणार, हे करणार, ट्याव करणार, आन्सर तुमची आन्सर की येणार, लाखलपडे असते तिकडं. तिथं काय नसतं, झालं आन्सर दिलं. मग ते हे पण काहीच नाही ना तुमच्याकडे, काय नसतं ऑनलाईन. जेवढं तुम्हाला तिथं ते मेमरी बेस्ड प्रश्न असतात, हे सगळे प्रश्न येतात ना तुम्हाला, जे पुस्तकं वगैरे मिळतात तुम्हाला आर्मी भरतीची वगैरे, ही सगळे मेमरी बेस्ड असतात. म्हणजे काही मुलं जातात, पेपरला गेलाय तुम्ही, तुम्हाला 5 प्रश्न आठवतात, त्याला 4-5 आठवतात, त्याला 4-5 आठवतात, मग त्याच्यानुसार ते बनवलेलं असतं सगळं. त्यामुळे ह्या ऑनलाईनच्या एक्झामचं जरा थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आहे, पण तिथं तुम्ही अपील पण करू शकत नाही. गेलाय आणि तुम्ही म्हटलाय चला मला हा प्रश्न मी बरोबर लिहिलाय अरेंजमेंटचा, तुमच्याकडे हेच नाही ना त्याचं, हा प्रश्न आलाय कसं काय, तुम्ही कुठं जाणार आहे तुम्ही, बरोबर. प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे दिली आहे, युपीएससी म्हणा, एमपीएससी म्हणा, ह्या परीक्षांसारख्या तुमच्याकडे क्वेश्चन पेपरचा फिजिकल कॉपी जर असेल, तर तुम्ही ती कोर्टात घेऊन जाऊ शकता, हे बघा हे दिले मी परीक्षा, ह्यात हे प्रश्न आलता. तिथं काय करता येत नाही तुम्हाला, तेच म्हणतोय ना. मग मग हे आन्सर काय करू शकतात त्या एक्झामला अशा वेळेस, हा धरलाच नाही त्यांनी, आपल्याला माहित नाही काय करणार आहेत ते, धरणार आहेत नाही धरणार आहेत, त्याच्यामध्ये प्रश्न कॅन्सल करणार आहेत. मी तर अजून ऐकलं नाही आजपर्यंत की बाबा प्रश्न कॅन्सल केलाय कोणता. फक्त ते एक हे असतं, आता चालू झालंय नवीन, ते काय करतात सगळ्या बॅचेसला, काही बॅचेसला अवघड पडला, सकाळच्या बॅचला लयच अवघड पेपर आला, दुपारच्या बॅचला लय सोपा आला, तर ते यांचे मार्क वाढवून देतात थोडेसे. ते पण काय थोडस असंच आहे, जर रिस्कीच काम आहे ते. त्यामुळे काय करायचं, जेवढ्यावरून आपल्याला आन्सर काढता येते का बघा, हे जर तुमचं लॉजिक लागलं नाही तर भांडत बसायचं नाही त्या प्रश्नाला कधीच अख्ख्या आयुष्यात. जोपर्यंत स्पर्धा परीक्षा देणार आहे तुम्ही, तोपर्यंत हे प्रश्न काय येत नाही मला, याला सोडवल्याशिवाय मी आज इथनं जात नाही असं म्हणायचं नाही. काय आपलं बांधाला बांध नाही त्या मास्तरचे पेपर काढणाऱ्याचे किंवा काय नाही. तुम्ही जर इथं हे केलंय ना, वेळ जाणार अननेसरी, आणि जे सोपे प्रश्न आहेत ना ते राहतात बाजूला तुमचे सोडवायचे, आणि मग त्यावेळेस मग आपल्याला त्याचं ते त्रास होतो की यार आपण काय गरज नव्हती एवढं त्याच्यावर, आला आला गेला उडत म्हणायचं. सिंपल हेच गोष्ट, फुल प्रॅक्टिकल राहायचं. एवढं रपारप मी हे 3 जण प्लॉट केले, ह्याच्या रिलेटेड काय आहे का प्रश्न, हु इज सिटेड फोर्थ टू द लेफ्ट ऑफ जी, जीच्या फोर्थला काय फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, बी आलाय, मला ती चौथं वाक्य सुद्धा नको तुमचं म्हणायचं.
मलाच गरज नाही, ती वाचायचंच नाही म्हणायचं आम्हाला. एनर्जी घालवायची नाही आपली त्याच्यावर, की मग ह्याच्या जागी हे असायला पाहिजे होतं, मग त्यांनी का चुकले वाटतं द्यायला. हे नाही करायचं. आपलं आपलं चालू करायचं सोडवायला डायरेक्ट. आता हे बघा, 8 मित्र काय क्रिकेटचा सामना बसलेले आहेत क्रिकेट मॅच बघायला, बरोबर. अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे. आता हे 8 जण कसे बसलेले असणार मॅच बघायला, आपण कसं बसतो, तुम्ही बसलाय तसंच लाईन मध्ये, बरोबर. हे असं बसले तिथं. आता काय करूया आपण, या 8 जणांना लाईनला काय होतंय, आपल्या इकडे तिकडे सरकते, त्यामुळे आपण 8 जण लक्षात ठेवूया. इथं अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे आणि त्याच्या उजवीकडे कोणी नाही. बघा, उजवीकडे कोणीच नाही म्हणजे काय असणार आहे, किंवा एंडला असणार आहे उजव्या बाजूला. मग कोण दिले एंडला, कोण असणार आहे, अशोक का भरत, बरोबर. इथं काय आहे, भरत आहे. इथं कोण असणार आहे तुमचा, अशोक. अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे आणि भरतच्या बाजूला कोणच नाही, संपला. हे दोघ जण आपले कट झाले, यांचा विषय संपला आता पहिल्या वाक्याचा. दुसरा, इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये आदित आहे. ह्या दोघांचं नाव आलंय का कुठं बघायचं, नाही नाही, ह्या दोघांचं आलंय का बघायचं कुठंच त्या वाक्यात, ती वाक्य सोडून द्यायचं जरा. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे, गणेश आहे का ह्या दोघात, हे पण सोडून द्यायचं. भरत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. बघा, अशोक पण आला, भरत पण आला, ह्यांच्या ऍडिशनला कोण आलाय, योगडी धनराज आलाय. भरत आणि धनराज यांच्यामध्ये काय आहे, आला का तुमचा, भरत आणि अशोकच्या मध्ये धनराज, भरत आणि धनराजच्या मध्ये अशोक आला. हे वाक्य तुमचं पूर्ण झालं. आता बघा, धनराज, भरत आणि अशोकच्या रिलेटेड वाक्य काय दिसतंय का बघायचं. हा, इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. इंद्रदेवला घ्यायचा इथं, इंद्रा. तो काय सांगितलंय, धनराजच्या शेजारी, बरोबर. आला धनराजच्या शेजारी, हे पण वाक्य कंप्लीट झालं. अजून सांगितले, अंजली कोणत्या तरी एका टोकाला आहे. आता एका टोकाला तो बसलाय, मग इथं कोण असणार आहे, ह्या बाजूला इकडं या टोकाला अंजली. हिचा पण विषय संपला. आता मोजायचे किती जण झाले, 1 2 3 म्हणजे 4 आणि 1 5 जण झाले. आणि काय सांगितले, 8 जण आहेत, बरोबर. म्हणजे अजून किती राहिले तिथं, 1 2 3, बरोबर. आता एवढी नावं दिसतात, राहिलेल्या वाक्यामध्ये ह्याच्या रिलेटेड कोणाचं नाव आलंय का बघायचं. इंद्रदेव गणेश यांच्यामध्ये आदित आहे. बघा, इंद्रदेव आणि आता इथं काय येणार आहे, गणेश. इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये आदित आहे. इंद्रदेव, मग कोण येणार तुमचा, आदित, आणि इथं कोण येणार, गणेश, बरोबर. आला इथं. आणि एक राहिलेला कोण आहे बघा, आता हा हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेन, बरोबर, आला तुमचं इथं. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश बसलाय. मला लक्षात येतं, टीव्हीची स्क्रीन आहे तुमची, हे सगळेजण इकडे टीव्ही बघत बसतात. अंजली एका कोपऱ्याला आहे. हे वाक्य पुन्हा एकदा बघूया आपण, आपल्या अरेंजमेंट बरोबर बसली का. अंजली कोणत्या तरी एका टोकाला बसली, हे वाक्य आलं. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. इंद्रदेव धनराजच्या शेजारी आहे, हे वाक्य बरोबर आलंय. भरत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक आहे, तो भरत आणि धनराज ह्याच्यामध्ये अशोक आहे का, आहे, हे वाक्य बरोबर आलं. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे, हुसेन इथं प्लॉट केलाय, त्याच्या उजव्या बाजूला गणेश आलाय आपला. इंद्रदेव आणि गणेशच्या मध्यभागी आदित आहे. इंद्रदेव आणि गणेशच्या मध्ये कोण आहे, आदित आहे, हे वाक्य आपलं बरोबर आलं. त्यानंतर अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला कोणी नाही. अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला कोणी नाही, आलं, हे पण वाक्य बरोबर. म्हणजे एकंदरीत काय झाले, आपली अरेंजमेंट प्रॉपर बसलेली आहे. हे खाली नाव लिहिलीत म्हणून तुम्ही असं म्हणू नका इकडे बघतात म्हणून, ती सगळेजण तिकडेच बघतात टीव्ही. आता आपल्याला प्रश्न काय विचारले, अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत. अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत सांगा, बरोबर. ही 3 जण अशोक आणि गणेशच्या मध्ये. ऑप्शन बघूया आता आपण इथं किती आहे.
ऑप्शन 3. आलं लक्षात? अरेंजमेंट करायचं खूप महत्वाचं आहे तुम्हाला फ्युचरमध्ये. पण तिथं एनसीसी वगैरे केली आहे का तू? नाही. कॉलेज शाळेला नव्हते का तुमच्या इकडे एनसीसी वगैरे काय? हा. अरे हा, कॉलेजला आहे. शाळेत असताना? ठीक. मग आता काय डायरेक्ट भरतीचीच तयारी चालू आहे का जोरात? काय काय? हा हा, एनसीसी म्हणजे कॉलेजला वगैरे ऍडमिशन घ्या. कुठल्या कॉलेजला आहे तू? तिथेच आहे ना पंढरपूरला? एनसीसी ला घ्यायचं काय आहे, त्याचा बेनिफिट होतो तुम्हाला तिथं मार्काला. पुढे प्रमोशनला वगैरे या त्या गोष्टी असतात ना, तिथं कामाला येतं ती एनसीसी. जरी असेल आता कुठेतरी ऍडमिशन चालू होते ना ह्या वर्षी, आता सिलेक्शनचं बघायचं प्रोसेस काय कसं होते, फुल तयारीने करायची आता हे भरतीची. आणि सिलेक्ट एनसीसी ला जायचं कंपल्सरी. काय तुमच्या इथं कॉलेज होईपर्यंत तिकडं 1 वर्ष निघून गेलेलं कळत नाही टाइम. त्यामुळं ऍडिशनल एक तुम्हाला बेनिफिट राहतो, तो करून घ्यायचा त्याच्यातला. त्यानंतर आता बघूया ते काय हे अर्धवर्तुळाकार बसलेत, काय गरज नाही तुम्हाला हे. मला हे तात्या आलाय. किती वेळ झालाय बघूया. पास करूया. भरपूर झालंय आज. ठीक आहे, आज उशीरच झालाय जरा. चला मग आता उद्याच्याला आपण दुसरे हे बघूया आपण. एकच मिनिट, ह्यातलं कोणतं बघा तुम्हाला सांगायचंय, मला सांगा 1 मिनिटात. उद्या कोणतं घ्यायचं सांगा मला. पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, भागीदारी किंवा प्रॉफिट लॉस, काय घ्यायचं ह्या 4 मध्ये कुठलं सिटिंग अरेंजमेंट आपण हे झाले आता. नंबर सिरीजचं एक आहे ते. ठीक आहे, ह्यातलं कोणतं घ्यायचं, प्रॉफिट आणि लॉस का पार्टनरशिप घ्यायचं? कोणतं सांगा, टॉस करा कॉईनने सांगा. प्रॉफिट अँड लॉस घेऊया आपण उद्या. तो तुम्हाला आहे टॉपिक इथं, त्यामुळे काय हे नाही, ते आपल्याला जे आहे तेच टॉपिक घेऊया आपण. थोडस मी काय करतोय मुद्दाम, हार्डनेस लेवल जास्त आहे, तुम्हाला एवढं विचारत नाहीत हार्ड परीक्षेला. हे सिटिंग अरेंजमेंट आहे ना, एकदम तुम्हाला विचारणार आहे ते एकदम सोपे असतात. त्यामुळे मग तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही की अरे लय अवघड आहे. अवघड तुम्ही शिकला ना, तुम्हाला सोपं बाकीच्या पोरांच्या पुढे जाता तुम्ही त्या ह्याच्यामध्ये. हे थोडंसं अवघड असतं, जास्त एवढं पण नाही अवघड काय, थोडंसं अवघड आहे. पण तुम्हाला एकदा क्लॅरिटी येत गेली ना, अरे हे एवढं आम्ही असले अवघड प्रश्न येतात आम्हाला सोडवायला येतात मला, आणि असले बारके प्रश्न काय टेन्शन नाही येणार, म्हणजे तुम्हाला त्याचं काय भीती वाटणार नाही, काय नाही. चालेल, भेटूया उद्या.